आपला महाराष्ट्र यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। क्रीडा मंत्री संजय बनसोडे यांच्या भेटीनंतर उपोषणकर्ते विजयकुमार घाडगे पाटील यांनी घेतले औषधोपचार। लातूर दिनांक 28 सप्टेंबर 2024 औसा तहसील कार्यालयासमोर उपोषणास बसलेले विजयकुमार घाडगे पाटील यांची क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांनी आज औसा येथे उपोषणस्थळी जाऊन भेट घेतली। तसेच त्यांना सोयाबीन दरवाढीबाबत राज्य शासनाच्या भूमिकेची माहिती देऊन उपोषण मागे घेण्याची विनंती केली। उपोषण मागे घेण्याबाबत 2 दिवसात निर्णय घेणार असल्याचे सांगून औषधोपचार करून घेण्यास श्री घाडगे पाटील यांनी यावेळी सहमती दर्शविली, त्यानुसार त्यांच्यावर औषधोपचार सुरू करण्यात आले। औसा विधानसभा मतदारसंघाचे आमदार अभिमन्यू पवार, उपविभागीय अधिकारी अविनाश कोरडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रमेश जाधव, तहसीलदार घनश्याम अडसोळ यांच्यासह अधिकारी, पदाधिकारी यावेळी उपस्थित होते। नामदार बनसोडे म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकार यंदाच्या खरीप हंगामात सोयाबीनला जास्तीत जास्त दर मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील आहे। केंद्र शासनानेही खाद्यतेलावर आयात शुल्क आकारण्याचा निर्णय घेतला असल्याने सोयाबीनच्या दरात वाढ होणार असल्याचे त्यांनी सांगितले। तसेच उपोषण मागे घेण्याची विनंती केली। त्यानुसार श्री घाडगे पाटील यांनी औषधोपचार करून घेण्यास सहमती दर्शविल्यानंतर त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले आहेत। आमदार श्री पवार यांनीही यावेळी श्री घाडगे पाटील यांना सोयाबीन दरवाढीबाबतच्या धोरणांची माहिती देऊन सोयाबीनला चांगला दर देण्यासाठी शासन सकारात्मक असल्याचे सांगितले।